डी सम हा फॉर्म्युला यूज करणार आहे. तर चला तर मग कसा यूज करायचा पाहूया. तर डी सम फॉर्म्युला यूज करण्यासाठी इक्वल टू डी सम ओपन ब्रॅकेट. आता आपल्याला टेबल मधील डाटा सिलेक्ट करून घ्यावा लागेल, कॉमा, त्यानंतर मला या कशाची सम पाहिजे, कंपनीची सम पाहिजे, क्वांटिटीची, प्राइसची, अमाऊंटची, तर ते सिलेक्ट करावं लागेल. तो फील्ड काय करावा लागेल, आपल्याला सिलेक्ट करावा लागेल. तर मला क्वांटिटीचं सम पाहिजे, त्यामुळे मी काय केले, क्वांटिटी ही फील्ड चूज केली, कॉमा, त्यानंतर आपल्याला ॲटम नेम टाकल्यानंतर काय मिळाली पाहिजे, त्या ॲटमची सम पाहिजे. त्यामुळे इथे ॲटम नेमचा आपण काय करतोय, कॉलम सिलेक्ट करतोय. त्यानंतर ब्रॅकेट क्लोज, एंटर. तर ही टोटल झाली सर्व क्वांटिटीची सम. इथे बघू शकता, इथे ही 62 आहे आणि इथे ही 62 आहे. आता समजा मी पर्टिक्युलर एखादा ॲटम नेम टाकला, तर मला काय मिळेल, इथे फक्त त्याच ॲटमच्या क्वांटिटीची सम मिळून जाईल. आता या ठिकाणी मी फॉर एक्झाम्पल साठी CPU टाकला आणि एंटर केलं. तर तुम्ही बघू शकता इथे काय मिळाले मला, CPU च्या क्वांटिटीची टोटल किती आहे, 20. CPU च्या क्वांटिटीची सम काय आहे, 20. तुम्ही क्रॉस चेक करू शकता. 2 या ठिकाणी बघू शकता, 2 6 8 झाले, 8 आणि 8 16 आणि 17, 17 17 आणि 3 20. करेक्ट आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इथे ॲटम नेम चेंज केला की तुम्हाला काय मिळेल, त्या ॲटमच्या अकॉर्डिंग त्याच्या क्वांटिटीची सम तुम्हाला काय मिळेल, या ठिकाणी भेटून जाईल. तर अशा प्रकारे आपण आज पाहिला आहे डी सम फॉर्म्युला.